हाय गाईज. मी रिसेंटली शंकर जयकिशन नाटक बघितलं, जे की आहे भरत जाधव, महेश मांजरेकर यांचं बेस्ट ॲक्टर्स आहेत ते. तर ह्याची मी जस्ट बेसिक स्टोरी किंवा रिव्ह्यू तुम्हाला शेअर करेल. स्टोरी एनिवेज बुक माय शोमध्ये बेसिक स्टोरी लिहिलेलीच असते, की आयडिया काय आहे स्टोरीची. तर तुम्हाला बघायला पाहिजे. हे नाटक खूपच इमोशनल आणि फनी आहे. बेसिकली इमोशनल प्लस फनी हे त्याचं आपण म्हणू शकतो बेस आहे नाटकाचा किंवा जॉनर आहे नाटकाचा. ओके. तर तर ह्याच्यामध्ये स्टोरी अशी आहे की 3 जण कॅरेक्टर आहेत. भरत जाधवची मुलगी आहे ह्याच्यामध्ये कॅरेक्टरमध्ये प्ले करते आहे, म्हणजे भरत जाधवची एक मुलगी म्हणून एक मुलगी कॅरेक्टरमध्ये प्ले करते आहे. तर त्या ती मुलगी ह्याला भरत जाधवला त्यांना ती घ्यायसाठी, म्हणजे घरी घेऊन जायसाठी तिच्या शिफ्ट व्हायसाठी विचारत असते की त्यांच्या घरी शिफ्ट हो. पण त्यांना भरत जाधवला त्यांच्या घरी आता जिथे आहेत ते त्यांना तिथेच राहायला चांगलं वाटत असतं. आणि आता भरत जाधवचा मित्र म्हणजे महेश मांजरेकर त्यांना कन्व्हिन्स करायसाठी किंवा ते घरी राहा त्यांच्या जाऊन मुलीच्या वगैरे तसं कन्व्हिन्स करायला त्यांचे मित्र येतात. आणि हे सगळं फनी कसं वेने ते आणि इमोशनल वेने कसं हँडल केलं आहे ते ह्या तुम्हाला स्टोरीमध्ये बघायला भेटणार आहे. सो नक्की पहा. मी पाहिलं आणि मी आणि वाईफने दोघं गेलो होतो आम्ही. पण तुम्ही तुमचे फॅमिली मेंबर कोणाहीसोबत तरी जे गेलात ना, खूप इमोशनल आणि खूप छान नाटक आहे. बेस्ट राहील की तुम्हाला जर मुलगी असेल, तुम्ही मोठ्या आहात वयाने आणि मुलगी आणि तुम्ही वडील म्हणून जाताय, तर तुमचं हे नाटक तुम्ही खूप इमोशनल व्हाल ह्या नाटकाला. तुम्हाला खूप आवडेल हे नाटक. नक्की सांगतो मी. येस. थँक्यू गाईज. आम्ही हा नाटक बालगंधर्व बघितला होता. आता नेक्स्ट कधी येईल बुक माय शोला तुम्हाला पाहावं लागेल. कधी रिलीज होणार आहे नेक्स्ट, म्हणजे नाटक कधी प्रेझेंट करणार आहेत ते. तर पहा नक्की. आणि काही क्वेरीज असतील तर मला मेसेज किंवा कमेंटमध्ये रीच आउट करू शकता तुम्ही. थँक्यू गाईज. बाय.